मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे लक्ष सध्या एकाच गोष्टीकडे लागून राहिले आहे, ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी. शासनाने दिलेल्या जुन्या सर्व तारखा निघून गेल्या आहेत. आधी 30 जून म्हणाले, मग 5 जुलै तारीख दिली आणि आता जुलैचा दुसरा आठवडाही संपला तरी अजून कर्जमाफीची अधिकृत यादी कोर्टावर आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत की नक्कीच चाललंय काय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत की याद्या यायला उशीर का होतोय, प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार आणि तुम्हाला कोणती तयारी करून ठेवायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, वरवर पाहता प्रक्रिया संत वाटत असली तरी पडद्यामागे शासन स्तरावर मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यावेळची कर्जमाफी पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी सरकार काही तांत्रिक बदल करत आहे. पहिले कारण म्हणजे IT रिटर्न भरणाऱ्यासाठी छाटणी. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात अशांची यादी बँकांकडून मागवण्यात आली आहे. खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा म्हणून IT रिटर्न भरणारे शेतकरी या योजनेतून वगळले जातील. ही माहिती गोळा करायला सध्या वेळ लागत आहे. दुसरे कारण म्हणजे 4 याद्यांचे 2 याद्यांमध्ये रूपांतरण करणे. 2019 मधील नियमित कर्ज फेडणाऱ्या आणि पात्र राहिलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा समाविष्ट केला जात आहे. यासाठी आधी प्रशासनाने 4 वेगवेगळ्या याद्या बनवल्या होत्या. हा गोंधळ टाळण्यासाठी त्यांचे एकत्रीकरण करून केवळ मुख्य याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. आता महत्वाचे म्हणजे जेव्हा यादी येईल तेव्हा तुमची तारांबळ उडू नये म्हणून काही गोष्टी आताच समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे पात्रता. ही कर्जमाफी प्रामुख्याने खूप मोठ्या शेतकऱ्यांची असणार आहे, ज्यांचे कर्ज थकीत आहे. तसेच 2019च्या मिनिक्षात बसणाऱ्या शेतकऱ्यांना यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सरकारी नोकरीत असणारे किंवा मोठे निवृत्ती वेतन घेणारे यातून बाद असू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्राची तयारी. यादी आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आधार प्रमाणीकरण म्हणजे KYC करावी लागेल. यासाठी तुमचे आधार कार्ड हे बँकेशी आणि तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे नाव यादीत असूनही पैसे अडकू शकतात. त्यामुळे ही दुरुस्ती बँक आणि CSC केंद्रावर जाऊन आताच करून घ्या. सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार चालू महिन्याच्या अंतिम आठवड्यात या विशेष कर्जमाफीचे पोर्टलचे उद्घाटन होण्याची दाट शक्यता आहे. येत्या 4 ते 5 दिवसात राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून या योजनेचा निधी मंजुरीवर शिक्कामोर्तब होऊ शकतो. कृषी मंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जुलै महिन्यातच ही प्रक्रिया सुरू होईल. मात्र प्रत्यक्ष KYC आणि खात्याचे पैसे जमा होण्याचे काम जुलै नंतरच वेग घेईल. तर शेतकरी बांधवांना तुर्तास काळजी करू नका, प्रक्रिया सुरू आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला आसपास आपल्याला पहिली अधिकृत यादी पाहायला मिळू शकते. जशी यादी किंवा शासनाचा कोणताही नवीन GR निघेल त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर व मोबाईलवर कशी पाहायची यासह थेट दाखवून देऊ. ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.